आज आपण फादर लिओ यांनी नातेसंबंधीविषयी सांगितलेली माहिती वाचूया. माणूस, घर व कुटुंब हे इतके परस्पर संबंधित शब्द आहेत की माणसाचे घराशी व कुटुंबाशी एक भावनिक नातं जडलेलं असतं. घर म्हणजे माणसाच्या शरीराचे व मनाचे रक्षण करणारे सुरक्षा कवच. आदर्श कुटुंब म्हणजे कुटुंबयाशी बोलताना मन मोकळं करण्याची जागा, जिथे दिवसभराचे काम करून संध्याकाळी परतल्यावर सगळा थकवा दूर होतो. ज्याप्रमाणे घरात जागा असते त्याप्रमाणे घरातील माणसांसाठी देखील जागा असली पाहिजे. ज्या ठिकाणी सुसंवाद व विचारांची देवाणघेवाण होते त्या कुटुंबातील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. संवाद असलेल्या घरात मुलं आपल्या पालकांशी, मित्रांशी व स्वतःशी संतुलित नातं जोडू शकतात. कुटुंबात माणसं घरांना घडवतात व घरही माणसांना घडत असतात. म्हणूनच आपण काही दिवसांसाठी दूर असलो तरी परतताना घरची ओढ लागते. घराचं दर्शन कधी होईल असं होतं. एकदा घरात पोचलो की विश्रांतीचा अनुभव येतो. आजारी माणसाला देखील रुग्णालयातून रजा मिळाल्यावर घरी पोहोचण्याचे वेध लागतात व अर्धा आजार बरा झाल्याची अनुभूती येते. अंगण, ओटा, दिवाणखाना, दरवाजे, खिडक्या, फुलझाडे हे सर्व जणू काही आपल्या परिवाराचे घटक बनून जातात व आपण एकटे असतानाही ते आपल्याला सोबत असतात. एखाद्या वेळी अचानक संकट येते त्यावेळी देखील आपले घरच आपल्याला धीर देते. मात्र घराचा पाया विश्वासावर आधारित हवा. असं म्हणतात, पहिली पिढी पाया घालते, दुसरी पिढी घर रचते तर तिसरी पिढी त्याचा उपयोग घेते. कुटुंबात मोठ्यांनी लहानांसाठी त्याग करणे व लहानांनी मोठ्यांचा आदर्श ठेवणे व योग्य सन्मान राखणे हा कुटुंबाच्या संस्काराचा भाग आहे. नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया आहे. कुटुंबाची वाढ निकोप होण्यासाठी एकमेकांच्या गुण दोषासकट त्यांना स्वीकारायला हवं. एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, विश्वास व आश्वासक स्पर्श हे यशस्वी नात्यातील आधारस्तंभ आहेत. साने गुरुजी म्हणतात, घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, प्रेम व आत्मीयता. आकाशातून भिरभिरणारी पाखरं देखील विश्वासासाठी घराकडे परतत असतात. जीवनात माणसांनी सगळं विसरावं पण घरातली माणसं व त्यांनी दिलेले प्रेम विसरू नये. घर आपले सर्वस्व असते. तेथे मायेचा झरा अखंडपणे वाहत असतो. आपण इतरांशी कितीही जीव लावला तरी घरातील रक्ताचीच नाती संकटात आपल्यामागे ठामपणे उभी राहतात. आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आईवडिलांचा त्याग मुलांना जिवंत सदैव प्रेरणा देणारे ठरतो. मेहनत कष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे आईवडील स्वतःच्या सुखाचा बळी घेऊन मुलांची प्रगती साधत असतात. इंग्रजी फॅमिली या शब्दाच्या प्रत्येक अक्षरातून एक सुंदर वाक्य होते. फॅमिली, फादर अँड मदर, आय लव्ह यू. म्हणूनच कवी म्हणतात, लळा झिवाळा मणी असावा, नको उमाळा वरकरणी, नको घराला गर्वधनाचा, लीन रहावे प्रभुचरणी. अहोरात्र त्या दयाधनाचा वास असावा घरामध्ये, केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये.